नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत 22 जून 2026 पर्यंतच्या ज्या महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट आहेत त्या जाणून घेणार आहोत। आता राज्यातील लाखो शेतकरी सध्या पुढील नमो शेतकरी हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यामुळे आजची माहिती प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। ओके, तर सर्वप्रथम या योजनेबाबत एक महत्त्वाची गोष्ट आहे ती समजून घेऊया आपण। ओके, ती म्हणजे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। याशिवाय PM किसान योजनेचे 6,000 वेगळे मिळतात, म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात एकूण 12,000चा लाभ मिळतो। ही योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे। ओके, आता यावर जी पहिली अपडेट आहे ती म्हणजेच 20 जून 2026 रोजी PM किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा झालेला आहे। PM किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। ओके, आता राज्यातील 88 लाखांहून अधिक शेतकरी या नमो योजनेशी जोडले गेलेले आहेत। ओके, ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी म्हणता येईल। ओके, तसेच आता 22 जून 2026 पर्यंत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची अधिकृत तारीख जी आहे ती अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे। सध्या लाभार्थी पडताळणी आणि आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आहे। ओके, समोर येत आहे। नमो शेतकरी योजनेचे हप्ते PM किसान डेटाबेसशी संलग्न असल्याने अनेक शेतकरी आता पुढील नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षासुद्धा करत आहेत। ओके, तसेच आता अनेक शेतकऱ्यांचे हप्ते जे आहेत ते अजूनही काही तांत्रिक कारणांमुळे अडकवलेले आहेत। यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे की KYC अपूर्ण असणे, तसेच आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे किंवा 7/12 उतार्यातील माहिती अपडेट नसणे, अद्ययावत नसणे, यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने काही महत्त्वाच्या गोष्टी तात्काळ तुम्ही तपासून घ्यावे। सर्वप्रथम म्हणजे KYC पूर्ण झाली आहे का ती तुम्ही तपासून घ्या, नसेल तर करून घ्या। त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का याची खात्री करा। PM किसान पोर्टलवरील तुमचा लाभार्थी स्टेटस तुम्ही तपासा। 7/12 उतार्याची माहिती योग्य आहे का ते पहा आणि मोबाईल नंबर सक्रिय असल्याची तुम्ही खात्री करा। ओके, आता या सगळ्या गोष्टी इथं सुद्धा मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता। ओके, तसेच आता राज्यातील 88 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे शासनाकडून पात्र लाभार्थ्यांची पडताळणी जी आहे ती अत्यंत काळजीपूर्वक सुद्धा केली जात आहे। ओके, कारण की संख्या बरीच मोठी आहे, यामुळे काही वेळा हप्ता वितरित होण्यास थोडा विलंब सुद्धा होऊ शकतो। मात्र पात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही। सर्व कागदपत्रे आणि माहिती जर तुमची योग्य असेल तर हप्ता मिळण्यास तुम्हाला निश्चितच अडचण येणार नाही, फक्त थोडासा विलंब होऊ शकतो, वेळ लागू शकतो। सध्या तरी पुढील हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही आहे, त्यामुळे सोशल मीडियावरील तुम्ही ज्या अफवा बघता, ओके, चुकीच्या संदेशांवर तुम्ही विश्वास ठेवू नका, फक्त शासनाच्या अधिकृत अपडेटचीच तुम्ही वाट पहा। ओके, तर शेतकरी मंडळींनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान योजना मिळून वर्षाला 12,000ची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळत आहे आणि ही जी रक्कम आहे ती शेतीच्या खर्चासाठी आणि आर्थिक आधारासाठी महत्त्वाची ठरत आहे। तर ही होती 22 जून 2026 पर्यंतची नमो शेतकरी योजनेची ताजी अपडेट। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना, सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी माझ्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।